सूरज आणि आशिष ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अंबिका किराणा स्टोअर भिंगारी संघाकडून आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो ओंकार पाटील. चांबारली क्रिकेटची खरं तर ओळख रजत मुंडे, संदेश मुंडे, योगेश जांभळे, ओंकार पाटील या खेळाडूंच्या नावानं तर या चांबारली संघाला ओळखलं जातं आणि त्यामधीलच एक ओंकार पाटील पहिलं षटक घेऊन आलाय. 3 षटकांचा हा सामना आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि ओव्हर द विकेटनं ओंकार पाटील तयार. पहिलाच बॉल हलक्या हातानं ढकललंय बॅकवर्ड पॉइंटला. बॉलला फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीनं धावांचं खातं उघडतोय. धावांची श्री गणेशा होतीये, धावांची बोनी करतोय तो बॅटर सूरज आणि बॅटिंग करणारा अंबिका किराणा स्टोअर भिंगारी संघ. रायगडमधील एक नामवंत पॅकर गौतमजी ओसवाल यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंबिका किराणा स्टोअर भिंगारी आणि त्यांच्या विरोधामध्ये वेताळदेव चांबारली संघ. जोरात बॅट फिरली यावेळेला लेफ्ट हँडर बॅटर आशिषची आणि बॅट अँड पॅडच्या मधून बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निर्विघ्न 11 वेताळदेव चांबारली म्हणजे गणेशजी राणे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये खेळतोय. ओंकारचा हा बॉल फुलर लेनचा होता. हेलिकॉप्टर पद्धतीनं शॉर्ट मिड विकेटला खेळून काढलं. सिंगल या बॉलवरती अर्जित झाली आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 2 धावा धावफलकावरती आहेत. ओंकारची दमदार सुरुवात पाहायला मिळते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. 3 ओव्हरचा हा सामना आहे. 2 आक्रमक बॅटर त्याच्या समोर आहेत, परंतु या वेळेला गोलंदाजीतलं आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतंय ओंकार पाटीलकडून. चॉप करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक चांगला स्टॉप देत असताना सिंगल कंप्लीट झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि या ओव्हरमध्ये खरं तर गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळाली. भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ओंकार पाटीलची. फार चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. 2 आक्रमक बॅटर, 2 धडाकेबाज बॅटर, 2 मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जाणारे बॅटर समोर असताना त्यांना हात खुले करण्याची संधी देत नाहीये. 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा धावफलकावरती. फार चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर लेफ्ट हँडर बॅटरसाठी आतमध्ये येणारा बॉल. विकेट कीपर थोडासा मिस्टेक करतोय आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ओंकार पाटीलची कुरघोडी पूर्णपणे बॅट्समनला डॉमिनेट करणारी बॉलिंग करतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा त्यानं खर्च केल्यात आणि याच फलंदाजांनी मागच्या मॅचमध्ये धावांचा पूर आणला होता, धावांचा महापूर आणला होता. त्यांना मात्र थांबवलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये धावांना स्पीड ब्रेकर लावलाय ओंकार पाटीलनं. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, आपल्या भात्यातील यॉर्कचा वापर केला, या अस्त्राचा वापर केला आणि आज या ओव्हरमध्ये 6 मधील 4 चेंडू हे फुलर लेनचे खरं तर खोलवर टप्प्याचे आपल्याला ओंकार पाटील या गोलंदाजाचे पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय या आघाडीच्या भिंगारी संघाच्या जोडीला. राहुल ठोंबरे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना देखील विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं आणि आज ज्यांचा आवाज आपण ऐकला ते महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक समीरजी सोमणे सर यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. असरेवाडीचे आमचे मंगेशजी महाडिक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रदीपजी आंबरे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. संदेश मुंडेच्या हातामध्ये षटक देण्यात आले. खरं तर एक व्यावसायिक खेळाडू आहे. मुंबईमधील बऱ्याचशा नामांकित संघांमधून हा देखील व्यावसायिक क्रिकेट खेळलेला आपल्या परिसरातील खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये निर्णायक षटक देण्यात आले. संदेश मुंडेच्या समोर सूरज परदेसी आहे आणि नॉन स्ट्राईकवरती आशिष थोडाच धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. हे बॅटल बघण्यासारखं असेल. 38 सर्कलचे निर्बंध हटवलेले आहेत. डीप कव्हरमध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका बॅकवर्ड पॉइंटला चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिलाय. खरं तर बॅकवर्ड पॉइंट, फ्लाइंग स्लिप, लेग स्लिपमध्ये असणारे क्षेत्ररक्षक थोडेसे अलर्ट असावे लागतात, कारण इथून बॉल जर सुटला तर पाठीमागे बॅकअप नसतो आणि निश्चित रूपाने आपल्याला एक चौकार
या रिझनमध्ये पाहायला मिळत असतो आणि चांगला बॅकअप त्या ठिकाणी दिला, चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल मिळाली आहे ती बॅटर सूरज परदेशीला. 3 धावांवरती सूरज खेळतोय, 1 धावेवरती आशिष खेळतोय आणि टीमचा एकूण स्कोर झालाय तो 4. दोन मोठे संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत, परंतु दोन मोठे संघ असताना मात्र गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय चांबार्लीच्या. खराब बॉल, त्याला पनिशमेंट दिली आहे, नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळणार. वेगात टाकण्याचा प्रयत्न, त्यामध्ये बॉल रिलीज करत असताना बऱ्याच वेळेला स्किट होतो, दब असतं, बॉल ओला असतो, हवी तशी ग्रिप मिळत नाही आणि मग अशा घटना मैदानामध्ये सातत्यानं गोलंदाजांकडून घडताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि तसाच प्रकार की हा बिमरचा फुलटॉस आणि अतिरिक्त स्वरूपाची एक धाव मिळाली ते बॅटिंग करणाऱ्या भिंगारी संघाला. हा फ्रीट आहे, या ओव्हरस्टेपिंगचा आहे आणि या चेंडूचा आता मात्र फायदा उचलावा लागणार. स्ट्राईक चेंज देखील झालेली आहे डिक्लेअरमध्ये बॉल गेल्यामुळे आणि त्यामुळे एकूण धावसंख्या झाली आहे 6 धावा धावफलकावरती. संदेश मुंडे कशा रीतीनं कमबॅक करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. सूरज स्ट्राईकवरती आहे, सूरजच्या विरोधामध्ये संदेश असं बॅटल. यावेळेला फिरून खेळलाय, बॉल टर्न केलाय, हवेमध्ये आहे, परंतु धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे कारण फ्रीट होता, त्यामुळे निश्चित रूपानं ही विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. हा मोठा फटका मारण्यासाठी खरं तर आमंत्रण होतं, परंतु ते आमंत्रण स्वीकारता आलं नाही. ओव्हर स्टेपिंगचा नो. पंच त्या ठिकाणी द्वारकानाथ चोरगे सर आहेत, ते दाखवत असताना द्वारकानाथ चोरगे सर, अविनाश पारंगे सर, बाळा साळुंखे सर आणि सूरज पांड्या सर हे 4 क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. चेंडू सोडला, पंच वाईड बॉल दाखवत असताना वाईडची एक धाव आली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 8 धावा धावफलकावरती. खरं तर गौतम उस्वाल एका बाजूला भिंगारी संघाला आज त्याने पुरस्कृत केले, दुसऱ्या बाजूला गणेश राणे मोरबेचे यांनी या क्षेत्ररक्षण करणाऱ्या चांबार्ली संघाला पुरस्कृत केलंय. दोन्ही चांगले मित्र आहेत, क्लासमेट आहेत आणि आज दोघांचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. चांगला स्ट्रोक आहे, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला डीपमध्ये सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट जातीये. हा मोठा धक्का बसला आहे, सूरज परदेशीला आता परत यावं लागणार आणि रनआउटच्या रूपानं हा मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि 1 रन शॉट देखील आहे. सूरज पांड्या सरांनी दाखवलं की 1 रन शॉट आहे म्हणजे या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही आणि एकही धाव न मिळता विकेट गमावली आहे ती भिंगारी संघानं. आणि भिंगारी संघाचा वंडर बॉय कुणाल नाईक आता मैदानामध्ये दाखल होतोय. दुसरी ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 8. शांत क्रिकेट पाहायला मिळते, मोठे फटके मारू दिले नाही आहेत. ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी जमेची बाजू राहिली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. वाईड बॉलचा इशारा आलाय. या ओव्हरमध्ये 2 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळालेत आणि रायगड समालोचक असोसिएशनचे आणखीन एक सदस्य, या विभागातील एक दर्जेदार गुणलेखक अक्षयजी फराट यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 9 धावा धावफलकावरती 2 वाईड बॉल या ओव्हरमध्ये संदेशकडून आपल्याला पाहायला मिळाले, परंतु चांबार्ली संघाच्या गोलंदाजाने एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, धोका उद्भवला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. कुणाल आहे, कुणाल खरं तर धावण्यासाठी, धावा चोरण्यासाठी फार माहीर आहे. रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच त्याच्याकडून आपल्याला चांगली पाहायला मिळत असते आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती ती 11.
11 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे. 11 धावा धावफलकावरती. निर्विघ्न 11 बेताळदेव चांभारले टीमनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये ओंकार पाटीलची दादागिरी आपण पाहिली, त्याच्या गोलंदाजीची धार पाहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये संदेश पाटीलची देखील दमखम आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र चांगलं खेळावं लागेल कुणाल नाईक आणि बॅटर आशिष परदेशीला. महाराष्ट्रामधील एक ख्यातनाम समालोचक ज्यांना आपण स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये गेले 3 वर्ष सातत्यानं ऐकतोय. गतवर्षी सुप्रीमो भारताचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी एक सगळ्यात मोठी व्यावसायिक स्पर्धा सुप्रीमो, या स्पर्धेमध्ये ज्यांना आपण समालोचन करताना ऐकलं ते आमचे मित्र द व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमणे सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आदरणीय संतोषभाई बैलमारे यांच्या शुभ हस्ते आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या शुभ हस्ते समीरजी सोमणे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. धन्यवाद समीर सर. फुलटॉस या वेळेला पाठवलाय, जसा बॅट वरती आला तशी 6 धावांची मोहर लावली. कुणाल नाईक ठोकतोय या मॅच मधला पहिला षटकार. आता ठोक डीजे. तो तारणारा ठरला आणि या षटकारानं चांगल्या स्थितीमध्ये नेलं त्या बॅटिंग करणाऱ्या अंबिका किराणा स्टोर भिंगारी संघाला. स्वरूपच्या हातामध्ये षटक देण्यात आले. स्वरूप मुंडे एक अपकमिंग यंगस्टर या गोलंदाजी करणाऱ्या चांभारली संघाचा आणि त्याच्यामध्ये हे स्लॉग ओव्हरचं षटक देण्यात आलंय. स्वरूप गोलंदाजीला आलाय. पहिलाच बॉल अँगल बनवून आणि स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र बाद होतोय तो बॅटर आशिष परदेशी. आशिषच्या रूपानं हा दुसरा धक्का बसतोय. तो पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फलंदाजी करणाऱ्या भिंगारी संघाला आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. संघाचा कर्णधार आणि आसरेवाडी संघाचा कर्णधार यांना विनंती आहे की टॉससाठी आपण यावं. असरोडीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आसरेवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की टॉससाठी आपण यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार. कुणाल नाईक आता स्ट्राईकवरती असेल. या बॅटरकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला असं वाटलं. कुणाल अगदी पावल्यांमधून सेट होऊन आलाय की काय. आता तो खेळपट्टीवरती आहे आणि एक मोठा खेळाडू आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये त्याला खेळताना आपण पाहिलंय. ओपन क्रिकेटमध्ये पाहिलंय, तालुका क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहत आलो आहे. आणि आता गावच्या संघासाठी कुणाल या वेळेला बॉलला डिस्पॅच करतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा लगातारचा दुसरा षटकार येतोय कुणाल नाईकच्या बॅटमधून. ठोक डीजे.
सिक्सर त्यानं लगावला आणि या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल तो फेस करत असताना षटकार ठोकतोय. चांगली धावसंख्या भिंगारी संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती आणि याच फलंदाजीसाठी याच खेळासाठी हा बॅटर ओळखला जातो. स्वरूप मुंडे एक अपकमिंग यंगस्टर आहे, एक नवोदित खेळाडू आहे, रायझिंग स्टार आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूंना देखील गाजवलेत, परंतु आता मात्र चांगलं षटक त्याला टाकावं लागेल. उर्वरित 4 चेंडू चांगले डिलिव्हर करावे लागतील. कुणालसाठी फील्ड पोझिशनमध्ये बदल पाहायला मिळतोय, कारण चांबारली संघ आणि त्याचबरोबरीनं भिंगारी संघ हे बऱ्याच वेळेला एकमेकांच्या समोर आलेले आहेत, एकमेकांच्या समोर खेळलेले आहेत. त्यामुळे बॅट्समन कुणाल नाईकचा खेळ चांगल्या प्रकारे चांबारलीच्या खेळाडूंना ठाऊक आहे आणि त्यावरूनच की काय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. फटका फसलाय. प्रयत्न बघा किती चांगला केला ओंकार पाटीलनं. अगदी वाऱ्याच्या वेगानं बॉल कव्हर करण्यासाठी आला, कारण ओंकार पाटीलला माहिती आहे कुणालची विकेट किती महत्त्वाची आहे, कुणाला थांबवणं किती गरजेचं आहे. आणि तो जीवाच्या आकांतानं आपल्या स्वतःसाठी नव्हे तर गावासाठी धावला, परंतु त्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणाला थोडासा फसला. 2 धावा मिळाल्या कुणालला, 2 धावा मिळाल्या भिंगारी संघाला आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. कुणाल सगळ्यांना एंटरटेन करतोय आणि स्वरूप देखील कमबॅक करत असताना ही मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण 12 वाजून गेलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग ही मॅच ही स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यानंतर आसरेवाडी म्हणजे याच होम ग्राउंडवरती सातत्यानं सराव करणारा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आसरेवाडी विरुद्ध आसरोटी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला. उसळी घेत नाहीये, उसळी खरं तर देत नाहीये म्हणावं लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला स्वरूपचा आणि डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टीमची धावसंख्या आहे ती 26. प्रणीतजी महाडिक आणखीन एक दर्जेदार पाकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. कुणालनं चांगला फटका सजवलाय. इनसाइड आउटचा एक दर्जेदार फटका पेश केलाय डीपमध्ये. भाईंच्या बॅनर समोर बॉलला फील्ड केलं गेलं आणि त्या ठिकाणी मिळाल्या त्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 28. 28 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल आणि बघायचं आहे मोठ्या फटक्याच्या अपेक्षेमध्ये आहे भिंगारी संघ आणि त्याचे समर्थक, तर एक चांगल्या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ते चांबारली संघ आणि त्याचे सगळे समर्थक. 28 पर्यंत पोचलाय. 17 बॉल झालेत, शेवटचा बॉल आहे आणि मोठा फटका येणार का की स्वरूप रोखणार. कुणालचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि एकाकडून चुकी झाली, दुसऱ्यानं त्याच्यावरती मात्र पाणी फिरलं नाहीये, त्यांना देखील बॉलला कव्हर केलाय. चांगला झेल टिपला गेला, चांगलं टीमवर्क पाहायला मिळालं. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर चांबारली संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना भिंगारी संघाची धावसंख्या झाली आहे ती 28 आणि टार्गेट सेट करण्यात आलंय ते 29 या धावसंख्येचं. टॉससाठी या आसरेवाडी आणि आसरोटीचे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण या. राहुलजी ठोंबरे, अजयजी सोगे, रमेशजी पाटील, भास्करजी पाटील, प्रशांतजी ठोंबरे, हर्षलजी ठोंबरे, अमितजी ठोंबरे, हरेशजी ठोंबरे. या सगळ्यांची मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. ग्रुप ग्रामपंचायत टेंबरीचा संपूर्ण मित्रपरिवार यांचं देखील मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलं आहे आणि यामुळेच आदरणीय संतोषबाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी चषक या हंगामातील ही पहिली डे नाईटची स्पर्धा आपल्या विभागातील एक यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ही दुसरी नाईटची स्पर्धा म्हणावी लागेल. या अगोदर कृष्णा भवरे आणि संतोष भवरे यांचा शिवसेना चषक आपण पाहिला होता वावरलेच्या मैदानावरती आणि हा राष्ट्रवादी चषक असरोडीच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. टार्गेट 29चं आहे. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत आणि टॉस केला जाईल.
विनय गवंडी उर्फ बब्बू यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मयूर जांभळे आणि ओंकार पाटील मैदानामध्ये आलेत. आघाडीची जोडी. टार्गेट आहे 29 या धावसंख्येचं. 9.67 या धावसंख्येचा आस्किंग रेट गरजेचा आहे. आणि पहिले षटक घेऊन येतो आहे आशिष परदेशीच्या हातामध्ये पहिलं षटक देण्यात आलं. आशिष फलंदाजीमध्ये आज थोडंसं अपयशी ठरला, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे त्याला हा सामना वाचवण्यासाठी. ही या स्पर्धेमध्ये या शृंखलेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे षटक फार निर्णायक टाकावं लागणार आहे. पहिलाच बॉल आशिषचा. समोर आहे तो मयूर जांभळे. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतो आहे. शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. सिंगल त्या ठिकाणी फक्त मिळतीये आणि सिंगलच्या मदतीनं पहिली धाव स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. ओंकार पाटील आहे स्ट्राईकवरती. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. एक आक्रमक बॅटर मैदानामध्ये उभा आहे. आज 3 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली. नरेशजी ठोंबरे यांचा सुपुत्र पवन ठोंबरे याच्या बॅटमधून या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. केतन मुंडे तांबाटीचा एक धडाकेबाज बॅटर त्याच्या बॅटमधून आपण एक अर्धशतक पाहिलं. आणि तिसरं अर्धशतक आज ओंकार पाटीलच्या बॅटमधून रात्रीच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. 6 बॉलमध्ये शेवटच्या 34 धावा तब्बल त्यानं कुठल्या बॅटिंग करत असताना वाशिवली संघाच्या विरोधामध्ये. आशिषच्या विरोधामध्ये ओंकार पाटील हे बॅटल बघण्यासारखं असेल. 17 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. एक फिरकी गोलंदाज आहे आणि तितकाच धडाकेबाज बॅटर सन्मान देत असताना हे सेन्सिबल क्रिकेट आहे. हे सौजन्यशील क्रिकेट. परिस्थितीनुसार खरं तर खेळ पाहायला मिळतो. एका चांगल्या चेंडूला फक्त त्यानं सन्मान देण्याचं काम केलं. एक मॅच्युअर्ड खेळाडूचं लक्षण मैदानामध्ये दाखवत असताना आणि दुसऱ्या बाजूनं फार चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात करत असताना आशिष परदेशी. 16 बॉलमध्ये 28. प्रसादजी विचारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. मिड ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कुणाल आहे आणि प्रसादजी विचारे यांना विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 3 चेंडूंमध्ये 1च धाव आली आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे आणि इट का जवाब पत्तर से जशास तसं प्रत्युत्तर देत असताना फुल टॉस बॉल. रनआउटचा धोका आहे परंतु फंबल झाला त्या ठिकाणी आशिष. मागच्या सत्रामध्ये आपण या उलट कॉन्टॅस्ट पाहिला होता. आशिष परदेशी बॅटिंग करत होता. ओंकार पाटील त्याच्याविरुद्ध बॉलिंग करत होता आणि अशा प्रकारे ओंकार पाटीलनं हात खुले करू दिले नव्हते आशिष परदेशीला. आणि आता आशिष परदेशी गोलंदाजी करतोय, ओंकार पाटील फलंदाजी करतोय आणि आता मात्र ओंकारला मोठे फटके मारू देत नाही आहे. तशाच तसं प्रत्युत्तर. इट का जवाब पत्तर से टिट फॉर टॅस ठकास महाटक अशी कॉन्टॅस्ट मैदानामध्ये पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या 14 बॉलमध्ये 27 धावांची गरज. मयूर फिरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि सिंगल कंप्लीट केली आहे. सर्कलच्या आतमध्येच बॉलला फील्ड केलं जातंय. ही चांगली रणनीती. आणि ज्या वेळेला 2 मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात ना, रेग्युलर एकमेकांच्या समोर ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला एकमेकांचा खेळ चांगल्या प्रकारे ठाऊक असतो आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचं क्रिकेट हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं.
चांबार्लीच्या विरोधामध्ये भिंगारी. एक मोठी मॅच रायगड ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच मोठे संघ म्हणून या संघांची गणना केली जाते आणि चांगलं क्रिकेट या दोन्ही टीमच्या माध्यमातून. ही लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु फाईट नेट टू नेट पाहायला मिळते. अगदी प्रेक्षकांना खेळवून सोडणारा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. ओंकार स्टायलिश स्ट्रोक, ओंकारचा क्लास पाहायला मिळाला, ओंकारच्या फलंदाजीचा स्टँडर्ड पाहायला मिळाला आणि ओंकारमध्ये असलेलं पोटेन्शियल दाखवणारा हा पहिला षटकार. ठोक डीजे. ठाकूर यांच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील हाच सेटअप आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तम दर्जाची लाईट आहे, उत्तम दर्जाचं डीजे ऑपरेटिंग आहे त्यांचं. हवं तसं तुम्हाला स्टेज आणि ज्या काही गोष्टी हव्या असतील त्या सगळ्या उपलब्ध करून दिल्या जातात मितांश मंडप डेकोरेटर्स, कृष्णा भवरे आणि संतोष भवरे यांच्या वतीनं. आणि 22 तारखेमधून हाच सेटअप तुम्हाला नारपोलीच्या नाईट मॅचमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. रघु परदेसी एक सिनियर खेळाडू, 49 हे त्यांचं वय आहे. एक सिनियर खेळाडू आहेत. गेली 30-31 वर्ष क्रिकेटची अविरतपणे सेवा करणारे एक सिनियर खेळाडू. वेट करून खेळलेला फटका, कॅचची संधी आहे. कुणाल यावेळेला झेल सोडणार नाहीये. मॅच मधला सगळ्यात मोठा बॅटर बाद होतोय आणि पहिला धक्का बसतोय तो वेताळ देव चांबार्ली संघाला. कमांड डीजे. हे अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आणि यानंतर चौक विभागातील 6 ते 7 संघ असल्या कारणास्तव मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग ही मॅच एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या समवेत कृष्णा भवरे आहेत, त्याचबरोबरीने रोहित पवार यांचे जवळचे मित्र संदेशजी जांभळे आणि भावेशजी पाटील देखील आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 7 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती, 19 धावांची गरज. रघुचा हा बॉल स्टेप अप करून खेळण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे आले होते, खूप फॉरवर्ड आले होते आणि तदनंतर स्वीप करण्याचा प्रयत्न, एज लागली आणि पाठीमागे सिंगल. एकूण धावसंख्या झाली आहे ती 11 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. फार मोठी मॅच रंगतीये. आता रघु परदेसी यांच्या विरोधामध्ये उभा आहे तो ओंकार पाटील. हे कॉन्टेस्ट बघण्यासारखं असणार. 2 मोठ्या खेळाडूंमधलं कॉन्टेस्ट आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानामध्ये. एकानं गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे, ते रघु गोलंदाजी करतायत आणि दुसऱ्या बाजूला एक डायनामिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि ज्यानं आज सगळ्यांना प्रभावित केलं आहे आपल्या फलंदाजीनं, तो ओंकार पाटील.
ओंकार फिरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. रघु यांचा दुसरा पाहायला मिळाला, अगदी फसवा चेंडू पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आता शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 धावांची. 9 चेंडू 18 धावा. सामना बॅलन्स आहे, सामना समप्रमाणामध्ये आहे. कोण जिंकेल सांगणं फार कठीण आहे, कारण 2 ताकदवान संघ आहेत, 2 मोठे संघ आहेत, 2 तुल्यबळ संघ आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा फसवा बॉल पाहायला मिळाला आणि या 2 बॉलवरती हे युद्ध जिंकलं ते रघु परदेशीनं. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल नंतर फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. आदरणीय संतोषबाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी चषक या स्पर्धेचं दिमागदार असं पर्व. फिरून खेळण्याचा प्रयत्न. ओंकार स्वतःवरती नाखुश आहे, स्वतःवरती मात्र थोडासा नाराज आहे, पण त्याला माहिती आहे की आपल्यामध्ये ती धमक देखील आहे. रघु काय गोलंदाजी राहिली आहे, काय कमबॅक राहिला या गोलंदाजाचा. अनुभवाची शिदोरी, आपल्या पाठीमागे असलेला अनुभव सगळं पणाला लावून गोलंदाजी करतायत आणि व्हॉट अ ग्रेट स्पेल. फटका समोर आणि रघु काकांनी, खरं तर रघु परदेशी यांनी सगळ्यांना इम्प्रेस केलंय. फार चांगली गोलंदाजी आणि एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 49 त्यांचं वय आहे आणि या वयामध्ये भरधाव अशी गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. आणि या षटकासाठी कृष्णा भवरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 12 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलमध्ये गरज असेल ती 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा. ओंकार पाटील स्ट्राईकवरती आहे आणि त्याच्या समोर निश्चित रूपानं कुणाल नाईक येणार, म्हणजे पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट पाहायला मिळणार. द पॉवर हाऊस या वे प्रोटीन शॉपचे मालक जय सलते यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. जशी रंगात मॅच येते तशी फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. अगदी मोठ्या आतिषबाजीमध्ये हा सामना एन्जॉय केला जातो. 6 चेंडू 17 धावा. कुणाल नाईकच्या हातामध्ये भिंगारी संघाचं भवितव्य देण्यात आलंय. दुसऱ्या बाजूला चांबारली संघाचं भवितव्य आहे ते बॅटर ओंकार पाटीलच्या हातामध्ये. 17 धावा करून ओंकार पाटील या मॅचमध्ये चांबारली संघाच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवणार का, की त्याला मात्र 17 धावा वरती रोखून या मॅचमध्ये विजय मिळवून देणार भिंगारी संघाला. 6 चेंडू 17 धावा. कुणाल नाईकच्या विरोधामध्ये ओंकार पाटील. हे बॅटल बघण्यासारखं असणार. रायगडमधील 2 बेस्ट ऑलराऊंडर मधलं हे बॅटल असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा कुणाल नाईकच्या विरोधामध्ये ओंकार पाटील. फुलटॉस बॉल. फटका फसलाय, शरीरापासून खूप दूर होता. एकच धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. हे प्रेशर असतं मोठ्या सामन्यांमध्ये. मोठे खेळाडू समोर असताना हा दबाव असतो. आता 5 चेंडू शिल्लक असतील आणि 15 धावांची गरज. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगला जातोय. प्रत्येक बॉल नंतर फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते, फायरवर्क पाहायला मिळतंय. एखाद्या आंतरराष्ट्रीय किंवा IPLच्या मॅचमध्ये पण एवढ्या फटाक्या वाजत नाही ना, तेवढ्या फटाक्या या राष्ट्रवादी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 15 धावा. स्वतःवरती थोडासा नाखुश आहे ओंकार, परंतु या फलंदाजामध्ये क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला कुणाल नाईक, वेगाचा राजा, गोलंदाजी करणारा भिंगारी टीमचा वंडर बॉय आहे. गोलंदाजी करत असताना बीट केलंय. व्हॉट अ डिलिव्हरी. काय चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होत असताना 4 चेंडू 15 धावा. पहिल्या 2 बॉलवरती बॅटल जिंकलंय कुणाल नाईकनं, परंतु आता मात्र चांगलं खेळावं लागेल. काय गोलंदाजी राहिली आहे भिंगारी संघाची. अगदी गोलंदाजीची धार पाहायला मिळाली आहे, परंतु आता प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न, ओंकार पाटील काय करणार. फुलटॉस बॉल पायावरती होता, समोर खेळला, एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट केली आहे आणि दुसरीचा प्रयत्न देखील होतो आहे आणि 2 धावा कंप्लीट. आता समीकरणामध्ये बदल असेल. 3 चेंडू 13 धावांची गरज, म्हणजे कंपल्सरी 13 धावा कराव्या लागतील. 2 षटकार आणि 1 सिंगल घ्यावीच लागेल ओंकार पाटीलला. आणि एक चांगला चेंडू जर टाकला, एक डॉट बॉल जर टाकला, तर या सामन्यावरती मात्र झडप घालेल तो गोलंदाजी करणारा अंबिका किराणा स्टोर भिंगारी संघ. 3 चेंडू 13 धावा.
बीट केलंय. 2 चेंडू आणि 13 धावा. काय गोलंदाजी राहिली आहे, दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे कुणाल नाईकची. भिंगारीचा वंडर बॉय या मॅच मध्ये आता कमबॅक करतोय. या मॅच वरती आपल्या संघाची पकड मजबूत करतोय. परंतु आता ओंकार मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 13 धावा. एखादा चमत्कार या मैदानावरती वाचवू शकतो फलंदाजी करणाऱ्या वेताळदेव चांभारली संघाला. स्लोअर बॉल परंतु पाठवला आरएमसीच्या प्लांट मध्ये. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 7 धावांची गरज. जरी या चेंडूवरती षटकार आला तरी मात्र चांभारली संघ एका धावेनं सामना गमवावा लागेल. आणि जर एखादा चमत्कार झाला तर मात्र त्या चमत्कारला नमस्कार केला जाईल. 1 चेंडू 7 धावा. कुणाल नाईक चांगला चेंडू टाकणार का, आणि या चेंडूवरती काय घडतंय याकडे आता सगळ्यांचं लक्ष. सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी फाईट, सगळे ज्या मॅचची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते ती मॅच मात्र भेटीला आली आहे. आणि फार चांगली मॅच, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत हा संघर्ष पाहायला मिळाला. सामना फिनिश केलाय, सामना जिंकवलाय तो कुणाल नाईकनं. आणि कुणाल नाईकनं या मॅचमध्ये भिंगारी संघाला एक चांगला विजय मिळवून दिलाय. वेल प्लेड टीम भिंगारी. आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला त्याबद्दल चांभारली संघाचा देखील मनापासून आभार. यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील रघु परदेशी यांना देण्यात येईल. कुणालनं सांगितलं की खरं तर ह्या विजयाचे हकदार रघु काका आहेत, ज्यांनी 3 धावांचं षटक हाताळलं आणि या मॅचमध्ये भिंगारी संघाला परत आणलं. तर कुणालचे मॅन ऑफ द मॅच रघु काका यांना देण्यात येईल. 500 रुपयाचं कॅश प्राइज कृष्णा भवरे, मिताज मंडप डेकोरेटरचे सर्वेसर्वा कृष्णा भवरे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि त्याचबरोबरीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज